हाय, तर मी आज आमच्या घरी आली आहे माहेरी. तर हे माझं घर आहे आणि मस्त वाटतंय त्याच्यामुळे. येस, आणि आता आम्ही चाललो आहे फॅमिली आउटिंगला किंवा शॉपिंग वगैरे असं म्हणू शकतो. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर इथल्या कॅम्पमध्ये. तर लेट्स गो. हे आहे माझं घर. ही रांगोळी वाटतंय. हां, आधी इथे बरीच झाडं होती पण आता बरीचशी गेली आहे, कारण की आई बाबा इथे राहत नाहीत, तिकडे राहतात पुण्याला. पण हे असं मस्त अंगण आहे आमचं, घराच्या बाहेरची जागा. आणि आधी खूप जास्त झाडं होती पण आता थोडी कमी झाली आहेत. आणि हे आहे सीताफळाचं झाड, ज्याला सीताफळं तर लागली आहेत पण ती अजून पिकलेली नाही आहेत. तर मी इथे जवळजवळ 20 वर्ष राहिली आहे आणि हे माझं लहानपणापासूनचं घर आहे, त्यामुळे माझं खूप फेवरेट आहे. आणि हे जे माझं घराच्या बाहेरचा एरिया अंगण आहे, तर तिथे पण मी खूप खेळायची आणि आमच्याकडे खूप झाडं होती, खूप छान फुलं यायची. पण आता थोडंसं कमी राहिलं आहे, साईडला कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे काही झाडं मेली आहेत. तर येस, मी तुम्हाला नीट दाखवते आमच्याकडे काय काय आहेत. जास्वंदाचं झाड, हे झेंडूचं, हे एक बर्ड हाऊस होतं जे की आता खराब झालं आहे, म्हणजे त्याच्यात काही नाही आहे. तर हे क्रिसमस ट्री होतं, ते पण जळालं. तर हे आहे बाकीची झाडं, झेंडू, जास्वंद वगैरे, गवती चहा, तुळस, हे झाड. आणि इथे बरेच गुलाब होते जे कालच कापलेत सगळे. लेट्स गो टू कॅम्प. तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे ना, तुळजाभवानी मंदिर. वाव, छान आहे. निशान आहे बघ, टेम्पल दिसली का? वाव, मस्त आहे यार. पार्किंग आणि इथे ते जत्रा सारखं झालंय, म्हणजे असा मेळा. खंडोबाची टेकडी, टेम्पल हिल काय म्हणतात त्याला. अजूनही हा रोड तसाच आहे, काही बदल नाही हो. आपण कॅम्प मध्ये आता है ना, आलो ना आपण आता टेम्पल. कुठे आलो आपण आई? कॅम्प खंडोबा टेकडी. खंडोबा टेकडी, टेम्पल हिल. टेम्पल हिल खालच्या गार्डनला. आणि याच्यानंतर कुठे जाणार आहे आपण? टेम्पल हिल. आणि त्याच्यानंतर डॉमिनोज. आणि त्याच्यानंतर कचोरी. कचोरी खायला. कचोरी आधी, कचोरी मग डॉमिनोज लागणार आहे. आधी कचोरी खाणार आहे का? ते लागेल ना आधी, मग काय आपण घेऊन ठेवू आणि मग एकदम तिकडेच खाऊ. ठीक आहे, चालेल. चला, कोणती आहे? टेकडी उद्यानला आलेलो आता. बघू जायचं का नाही आता ना, कोणीच नाही दिसत आहे. बघू, अंधार पडला, अंधार पडलेला आहे त्याच्यामुळे जरी असले तरी काही सांगता नाही येत का. नाही जायचं, अंधार असल्यामुळे कॅन्सल झालेलं आहे. चला परत, लोक दिसल्यामुळे परत चाललो आहे. चला बघू जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. लाईट बंद चालू होतोय त्याच्यामुळे असं वाटतं की कोणीच नाही, भीती वाटायला लागलेली. खंडोबाची टेकडी लहानपणापासून नेहमी इथे आलो. पुणे आलं की इथेच येतो आम्ही सतत. खाम खाम खेळायचो आपण. खाम खाम खेळायचो. तुझा फोटो आहे ना तो. चला चला. मी इथे बसायची, मला असं वाटतं आधी.
आता ते नाही उरलं. खंडोबाचं मंदिर आहे. दर्शन घेऊन आलेलं आहे, आता परत चाललोय खाली. चला चला असं पडून जायचं. नाही मी पण पडू शकते, कोणी पडेल ना. ती उलट. चला आपण नाही पडलं. ईशान आणि बाबा तिकडे गेलेत. ते दाखव. हे सांग. तो झेंडा असेल तिथे ना, इथे जाऊ शकतो. नको नको आणि आहे लाईट आहे ना. आहे इथेच आहे. अच्छा काहीतरी वाजवतात तिथे बँड. संध्याकाळी वाजवतात ना, बँड वाजवतात. इथे छान दिसतोय सगळा सिटीचा. ते दाखव सिटी. इथून सिटी दिसते. एक पॉइंट तिकडे पण आहे, सनसेट पॉइंट आहे ना बाबा तो. पण आता तो बंद असेल ना, रात्र झाली. थोडंसं आधी यायला पाहिजे होतं जायला. तिथं पण दिसतंय तसं बऱ्यापैकी. तर आईबाबांबरोबर आणि बहिणीबरोबर छान टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही आलो होतो लग्नाची शॉपिंग करायला. कारण की यशच्या भावाचं लग्न होतं, त्यामुळे आम्ही आलेलो आहे लग्नाची खास शॉपिंग करायला. आणि आम्ही आलेलो आहे मुहूर्त नावाच्या दुकानामध्ये. शॉपिंग केल्यानंतर आलेलो आहे मोहनजी लाल थाळी खायला. मस्त शॉपिंग केली, 2 लेहंगे घेतले आणि आता आलोय थाळी खायला. भूक लागली. चला येस. तर बऱ्याच वर्षांनी कॉलेज रोडला चक्कर मारली आणि ही थाळी खायला आलोय. मस्त गरमागरम पोळ्या, स्वीट्स वगैरे खाऊन मजा आली. हॅलो गाईज, तर आत्ता आम्ही आलेलो आहे नाशिकच्या फेमस अशा पायनॅपल ज्यूस सेंटरला. ते म्हणजे समर्थ ज्यूस सेंटर. आणि मी हा ज्यूस ऑलमोस्ट 4 वर्षांनी पिते आहे. तर खूप भारी वाटतंय. तुम्हाला दाखवते. तरीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 10:30. आय थिंक हे 11ला बंद होतं. तर जेवण फटाफट करून आम्ही इथे आलेलो आहे. तर आता मस्त एन्जॉय करते मी ज्यूस. हे जे समर्थ ज्यूस सेंटर होतं ते खूप जुनं आहे. पूर्वी याचा एक छोटासा गाडा होता आणि हळूहळू याच्या 2-3 ब्रांचेस झाल्या आय थिंक इथे. तर येस, आम्ही इथे आलेलो आहे कॉस्मॉस बँकच्या खालच्या साईडला जे आहे ते. तर येस, मस्त याच्यामध्ये आईस्क्रीम आहे, ज्यूस आहे, पायनॅपलचा पल्प असतो, त्यामुळे खूप टेस्टी आणि युनिक असं लागतं. तर फार फेमस आहे. म्हणजे नाशिक जे पण फिरायला लोक येतात ते या ज्यूस सेंटरला भेट देतातच. तर येस, मी माझा फेवरेट असा समर्थ पायनॅपल ज्यूस फिनिश करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. बेस्ट आहे, खूप भारी लागतोय. आणि वाव, हे सगळं मी खूप मिस करत होते US मध्ये आणि मला फार भारी वाटतंय. आय थिंक मी परत 1-2दा येणार आहे जाण्याच्या पहिले. तर फटाफट फिनिश करते.